इकडे भोंदू मनोहर भोसलेला मदत करणारा पोलीस कर्मचारी आहे, त्याला निलंबित करण्यात आलंय। कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातल्या कर्मचारी बाळासाहेब दाढेला निलंबित करण्यात आलं। मनोहर भोसलेच्या अटकेतल्या साथीदाराला पोलिसांनी मोबाईल दिला होता। विशाल वाघमारे पोलिसांसमोर फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। वाघमारेला फोन उपलब्ध करून देणं आता पोलिसाला भोवलंय। दरम्यान सोलापुरातला भोंदू मनोहर भोसले याच्यावर तिसरा गुन्हा दाखल झालाय। जादूटोणा आणि फसवणुकी प्रकरणी सलग तिसरा गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे भोंदू भोसलेच्या अडचणी आता वाढणार आहेत। काहीच दिवसांपूर्वी मनोहर भोसले याला करमाळा तालुक्यातल्या घोटी या आश्रमात एकाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातनं अटक झालेली। यावेळी त्याचा साथीदार विशाल वाघमारे पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला। यानंतर माढा न्यायालयाने तपासकामी पोलिसांना 2 वेळेला पोलीस कोठडी दिली होती। 7 दिवसांची पोलीस कोठडी संपताच करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर भोसले यांच्या विरुद्ध 1,76,000 रुपयांच्या फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला। पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर दुसरा गुन्हा प्रकरणी मनोहर भोसले आणि 2 साथीदारांना न्यायालयाने पुन्हा एकदा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दुसऱ्या गुन्ह्याच्या प्रकरणी मनोहर भोसले आता पोलीस कोठडीत आहे आणि करमाळ्यात या भोंदूबाबावर तिसरा गुन्हा दाखल असल्यानं मनोहर भोसलेच्या अडचणी या वाढू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।